भरपूर प्रकारचे चाट खाल्ले असतील, पण त्यापैकी हा एक प्रकार आहे मका चाट. तर मक्याच्या दाण्याचा म्हणजेच स्वीट कॉर्नचा चाट बनवलेला आहे. अगदी टेस्टी, इतका छान लागतो आणि बनवायला देखील ना पूर्वतयारी करून ठेवलेली असेल तर अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारा चाट आहे. स्नॅक्स म्हणून टिफिनला नेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी खूपच भारी पावसाळ्यामध्ये या चाटची नक्की मजा घ्या. तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे पॅनवर मी बटर घातलेला आहे. त्यावर घालते सोलून घेतलेले मक्याचे दाणे म्हणजेच स्वीट कॉर्न. हे आता बटरमध्ये आहे ना छान भाजून घेणार आहे. बटरमध्ये भाजले ना याची टेस्ट खूपच भारी लागते, चवीला खूप छान लागतात. बटर घालायचं नसेल तर तेलामध्ये भाजून घेतले तरी देखील चालेल. तर मक्याच्या दाण्यावर असे डाग पडेपर्यंत छान भाजून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला घालत आहे. आता मसाले घातल्याच्या नंतर अगदी 1.5 मिनिटासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर गॅस मी कमी ठेवलेला आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्याच्या नंतर अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे. आता यावर घालत आहे बारीक कापून घेतलेला कांदा आणि बारीक कापलेली कोथिंबीर. याने फार छान टेस्ट येते. कांदा घातल्याच्या नंतर जास्त वेळ परतवायचा नाही, कांद्याचा कुरकुरीतपणा राहावा. तर चाटमध्ये ना खूपच मजा येते खायला. तर यावर मी लिंबाचा रस देखील घातलेला आहे, अर्धा चमचा. तर तो व्हिडिओ माझ्याकडनं चुकीने स्किप झालेला आहे. तर छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर पहा मस्त असा स्वीट कॉर्न तयार झालेला आहे. इतक्या कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये पटकन बनवून तयार होतं. स्नॅक्सला, नाश्त्याला किंवा आवडीने कधी खावेसा वाटला तर झटपट बनवून तयार होणारा, कमी साहित्यामध्ये बनवायला अगदी कमी वेळ घेणारा हा चाट आहे. नक्की ट्राय करा. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारा स्वीट कॉर्न. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, तुम्ही जर आज माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.